येस इंट्रोड्यूस युअरसेल्फ विदाउट टेलिंग युअर नेम. येस सर, मी नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्याचा रहिवासी आहे. 12वीपर्यंतचं माझं शिक्षण उमरेडमध्येच झालं आहे. त्यानंतर 2022 साली फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून मी माझं ग्रॅज्युएशन बॅचलर ऑफ सायन्स जिओलॉजीमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर सर मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आणि 2023च्या माझ्या MPSC राज्यसेवेच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये मी इंटरव्ह्यू दिलेला आहे. हा माझा दुसरा अटेम्प्ट आहे आणि दुसरा इंटरव्ह्यू आहे. सध्या माझं वय 23 वर्ष आहे आणि मराठी कादंबरी वाचन आणि विपश्यना मेडिटेशन करणे हे माझे छंद आहे सर. अच्छा. येस. रिसेंटली कोणती कादंबरी तुम्ही वाचलेली आहे? सर, महामाया निळावंती हे सुमेधद्वारे लिखित जी कादंबरी आहे ती मी वाचलेली आहे. येस. काय त्याच्यात काय विशेष आहे? सर, महामाया निळावंती या कादंबरीमध्ये एक विक्रम विभूते नावाचं पात्र आहे, ज्याचा मुलगा आनंद हा मरण पावलेला असतो आणि त्याला जिवंत करण्यासाठी तो महामाया निळावंती ही जी स्त्री आहे जी मृत्यूनंतरच्या जगामध्ये आणि आत्ता सध्याच्या जगामध्ये वावरू शकते हिची मदत घेत असतो. आणि त्या संपूर्ण प्रवासामध्ये महामाया निळावंती जी आहे ती विक्रम विभूते या पात्रास सध्या वर्तमानात जगण्याचंच शिकवण देत असते. भूतकाळाला विसरून वर्तमानात जगण्याचं शिकवण देत असते आणि दुःखावर विजय प्राप्त करण्यासाठी सांगत असते. परंतु विक्रम विभूते आपल्या मानवी महत्त्वाकांक्षेपायी तिचं न ऐकता आपली मानवी महत्त्वाकांक्षा नेहमी जागृत ठेवतो आणि सरतेशेवटी महामाया निळावंती त्याचं मुलाचं त्याला जीवनदानसुद्धा देते. परंतु जीवनदान दिल्यानंतर त्याचाच मुलगा त्याला प्रश्न विचारतो की त्याचं इच्छा नसताना त्याच्या मृत्यूनंतरच्या जगापासून त्याला परत आणण्यासाठी त्याची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न तो आपल्या वडिलांना विचारतो. तेव्हा विक्रम विभूतेला आपली चूक लक्षात येते आणि सर मला असं वाटतं की या कादंबरीमध्ये महामाया निळावंती हे कुठेतरी एन्व्हायरमेंटलिझम आणि डिटर्मिनिझम, ज्यामध्ये पर्यावरण हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे अशा पद्धतीची जी विचारधारा आहे तिचं प्रतिनिधित्व करते. आणि विक्रम विभूते हा अँथ्रोपोसेंट्रिझम म्हणजे मानव हा पर्यावरणापेक्षा श्रेष्ठ आहे या विचारधारेचं प्रतिनिधित्व करताना मला दिसते सर. येस. तर तुम्ही मराठी कादंबरी तुम्हाला आवडते की इंग्रजी की दोन्ही वाचता? सर, मी फक्त मराठी कादंबरी वाचत असतो. मराठी कादंबरी. येस. तुम्हाला काय वाटतं पुष्प की आता डिजिटल युग आहे? येस सर. आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना झटपट हव्या. येस सर. आणि आपण बघतोय की रील्स आल्या, पहिली व्हिडिओ यायच्यात, आता रील्स आल्या. येस. अशा काळात येस कादंबरी वाचण्याचं महत्त्व काय आहे? येस सर. सर, मला वाटतं ज्या डिजिटल युगामुळे खूप फॉरवर्ड गोष्टी व्हायला लागल्या आहेत. क्षणिक सुखासाठी जाणारा वर्ग जास्त निर्माण झाला असं मला वाटतं. पण सर, जे कोर नॉलेज जे आहे ते आपल्याला जे पुस्तकांमधून मिळतं ते मला वाटतं सर डिजिटल युगामध्ये कुठेतरी अब्सेंट आहे. आणि त्याच्यामुळे सर डिजिटल युगाकडे आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपलं जे सहिष्णुता आहे ती कुठेतरी कमी होत जात असते. पुन्हा आपल्यामधली जी संयम आहे तो पण कुठेतरी ढासळत असताना आपल्याला दिसतो. पण तीच गोष्ट सर कादंबरी वाचनामध्ये आपण लक्षात घेतलं तर शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारी गोष्ट त्या कादंबरीमध्ये आपल्याला असते. त्यामुळे सर संयम आहे, सहिष्णुता आहे, या गोष्टी इन्कल्केट करण्यासाठी सर मला अजूनही वाटतं की कादंबरी या गोष्टी आजही संयुक्तिक आणि समर्पक आहेत. मला सांगा, जेनझीमध्ये येस जेनझीमध्ये ही कादंबरी वाचन रुजवायसाठी येस आपण शासकीय पातळीवर कोणते असे उपक्रम आपण राबवायला पाहिजे? Yes, काही तुमचे असे उपक्रम ध्यानात आहेत का की जे जगभरात कुठे काही चालू आहे? 1-2 उपक्रम. सर, डिजिटल लायब्ररीज आपण सुरू करू शकतो. सोबतच ऑडिओ बुक्स आहेत, त्या गोष्टी आहेत. सर, काही ॲप्स जे आहेत जे ऑडिओ बुक स्टोरीटेल नावाचे जे ॲप्स आहेत ते ऑडिओ बुक्स प्रोव्हाइड करतात. तर बरेच विद्यार्थी आपले शिक्षण घेत असताना प्रवासामध्ये ते ऑडिओ बुक्स वापरत असतात. म्हणजे सर डिजिटल युग आणि आधीचं असणारं कादंबरी वाचन या दोघांना कोलॅबोरेट करून सुद्धा आज बऱ्याच गोष्टी होत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे स्टोरीटेल सारखे ॲप आहेत. मला वाटतं सर अशा पद्धतीनं जे कोलॅबोरेट करून जर आपण करू शकलो तर विद्यार्थ्यांमध्ये आपण डिजिटल साधनांच्या माध्यमातून सुद्धा कादंबरी वाचनाची आवड आपण रुजवू शकतो. शासकीय लेवलवर कोणते प्रोग्राम असे करू शकतो का? सपोज तुम्ही उपजिल्हाधिकारी झाले. येस सर. आणि जर तुम्हाला असा काही उपक्रम राबवण्याची वेळ आली. येस सर. ठीक आहे, जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये वगैरे येस सर. कोणते असे म्हणजे 1-2 स्टेप तुम्ही घेऊ शकता असं काही? सर, मला वाटतं आपण जे बुक्स आहेत त्यांचे त्या जे विद्यार्थ्यांना वाचनाची सवय आहे त्या विद्यार्थ्यांना आपण संधी देऊ शकतो की त्यांनी त्या बुक्स आहेत त्यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायची आणि ते इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची. अशा पद्धतीचा उपक्रम आपल्याला राबवता येऊ शकतो. पुन्हा सर मला वाटतं की त्या जे बुक्स आहेत त्यांना PDF स्वरूपामध्ये आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो आणि अशा पद्धतीने सर मला वाटतं आपण त्यांच्यापर्यंत पुस्तकं डिजिटल स्वरूपामध्ये पोहोचवू शकतो. पण अशा भागामध्ये जिथं डिजिटल डिवाइड आहे येस तिथं कसे पोहोचणार तुम्ही? डिजिटल डिवाइड काय असतं? सर, डिजिटल युगामध्ये ज्या पद्धतीनं आपण वावरतोय
त्यामध्ये सर दोन्ही असे घटक आहेत ज्यामध्ये अजूनपर्यंत ज्यांकडे डिजिटल सुविधा पूर्णपणे पोचलेल्या आहेत, उदाहरणार्थ शहरी भाग, आणि अशा अजूनही भाग आहे जिथं अजून डिजिटल सुविधा पोचलेल्या नाहीत. उदाहरणार्थ सर, भारताची जे डिजिटल साक्षरता आहे ती 38% आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती 30% आहे, म्हणजे जी भारतापेक्षा सुद्धा कमी आहे. तीच गोष्ट केरळमध्येही 99% आहे. तर केरळ आणि महाराष्ट्रामध्ये जी तफावत आहे त्याला आपण डिजिटल डिवाईड म्हणू शकतो. आणि सर डिजिटल डिवाईडला आपण कमी करण्यासाठी मला वाटतं की सर त्या गोष्टीमध्ये आपल्याला पायाभूत सुविधा त्या गावांपर्यंत निर्माण करावं लागतील. ही मोठी लाँग टर्म प्रोसेस असेल, ते करायला थोडा वेळ लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं सर. ठीक आहे. येस. माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये रिसेंटली एक बिल पास करण्यात आलं, त्याला पब्लिक सिक्युरिटी बिल म्हणून त्याला नाव दिलेलं आहे, पब्लिक Yes, sir. सिक्युरिटी बिल 2024. Yes, तर मला तुम्ही त्याच्यातले काही महत्त्वाचे प्रोव्हिजन सांगू शकता का? सर त्या बिलमध्ये जर एखादे PM प्राईम मिनिस्टर सुद्धा असेल. तो वेगळा आहे. Yes, sir. पब्लिक सिक्युरिटी बिल महाराष्ट्र शासनानं पारित केलं होतं. तुम्ही ज्या बिलबद्दल सांगत आहे ते केंद्र शासनाचं बिल आहे. सर मी त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करेन नक्की. ठीक आहे. Yes. तुम्हाला मार्वल प्रणालीबद्दल माहिती आहे का महाराष्ट्र शासनाची? सॉरी सर, मी त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करेन. येस. माझा पुढचा प्रश्न आहे ऋषभ, की महाराष्ट्रामध्ये जसं आता तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. येस सर. पण काय वाटतं तुम्हाला, की तुमचा काय विचार आहे त्याच्यावर, की अशा प्रकारच्या योजना म्हणजे चांगल्या आहेत, वाईट आहेत, की काय करायला पाहिजे? सर मला वाटतं लाडकी बहीण योजनेचा उद्देश असा आहे की एक ठराविक रक्कम एका वयोगटातल्या आणि एका समाजाच्या एका घटकातून येणाऱ्या स्त्रियांना एक आर्थिक पाठबळ देण्यासाठी, आणि ते आर्थिक पाठबळाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य अशा त्यांच्या आवश्यक असणाऱ्या सुविधा त्यांना मदत होईल यासाठीची ती योजना आहे. पण मला असं वाटतं सर, फक्त ते देऊन आपल्याला त्याला त्यांचं जे आपलं महिला सक्षमीकरणाचं किंवा सबलीकरणाचा उद्देश आहे तो आपल्याला पूर्णत्वास नेता येणार नाही. त्यासाठी सर एक दीर्घकालीन उद्दिष्ट असणारे कार्यक्रम आपण राबवले गेले पाहिजेत. आणि सर मला असं वाटतं की मागच्या वर्षीच्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये आपण पिंक ई रिक्षासारखे उपक्रम आहेत, सोबतच सर अहिल्याबाई होळकर उद्योजिका योजना आहे, अशा पद्धतीच्या योजनांच्या माध्यमातून सर आपण दीर्घकालीन विचारसुद्धा करतोय आणि हे करणं मला वाटतं सर प्रगतीच्या दिशेने आहे आणि ते या काळामध्ये तेवढंच संयुक्त सुद्धा आहे. मला असं वाटत नाही का ऋषभ, की अशा प्रकारच्या ज्या फ्रीबीज असतात त्याच्यामुळे थोडा समाजावर विपरीत परिणाम येऊ शकतो आणि आपल्या राज्याच्या जी तिजोरीवर सुद्धा त्याचा आर्थिक भार आपल्याला म्हणजे सहन करणं शक्य होईल की नाही होईल, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो. त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? येस सर, नक्कीच आपल्या अशा फ्रीबीज सारख्या योजनांमुळे भार पडत असतो. पण सर मला वाटतं कुठेतरी समाजामध्ये जो घटक अजूनही मागास आहे त्यांना एक मेन स्ट्रीमवर आणण्यासाठी या गोष्टी थोड्या प्रमाणात का होईना प्रयत्न करत असतात. पण त्यांच्यासोबत सर आपल्याला दीर्घकालीन कार्यक्रम असणाऱ्या गोष्टींची सुद्धा त्यांना जोड देणे नक्कीच आवश्यक आहे असं मला वाटतं सर. ठीक आहे ना ऋषभ? येस सर. तुम्ही उमरेड येस सर. उमरेडच्या आहेत ना? मला सांगा, तुमच्या भागात मायनिंग ऍक्टिव्हिटी चालतात? येस सर. कशाची मायनिंग आहे? सर कोडचा मायनिंग आहे, वेस्टर्न कोल लिमिटेड यांच्याद्वारे ते एक्सट्रॅक्ट केलं जातं ओपन कास्ट माइनमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरं कुठलं आहे का? सर कोडचा आहे सध्या. मॅंगनीज वगैरे अशा गोष्टी आहे का? सर उमरेडमध्ये नाहीत, नागपूर जिल्ह्यामध्ये मॅंगनीज आहेत, रामटेक आणि सावनेरमध्ये. ओके. येस सर. तर तुमचं ग्रॅज्युएशन सावित्रीबाई फुले विद्यापीठात जिओलॉजीमध्ये झालेलं आहे? होय सर. कुठल्या प्रकारचा असा कोळसा असतो, म्हणजे आपला दगड आहे किंवा आपण म्हणतो की तिथला जमीन आहे की जिथनं आपल्याला कोळसा मिळतो? सर गोंडवाना पद्धतीचं खडक आहे, ज्या भागामध्ये जे पूर्व विदर्भात आपल्यामध्ये आढळतं, तिथून कोळसा आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येतो. आणि या गोंडवाना खडक कुठल्या काळात बनलेला आहे? सर मी 300 वर्षांपूर्वीचं जे कार्यकाळ होता त्यामध्ये बनलं आहे असं मला आठवते सर. मी 300 वर्ष? हो 300 सर. वर्ष म्हणजे आपल्याची गोष्ट झाली? सर मी अजून त्याच्याबद्दल शाश्वत नाही, मी त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न आपल्याकडे आता इंग्रज किंवा त्याच्या आधी मुघल्स होते तेव्हा? सॉरी सर, मी त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अच्छा, ठीक आहे. माझा पुढला प्रश्न आहे की जो आपला कोळसा आहे आपल्या भारतातला, ज्याला गोंडवाना कोळसा तुम्ही म्हटला आता, करेक्ट? तो ना बाकी जगात जो मिळणारा कोळसा आहे त्याच्यापेक्षा थोडा निकृष्ट अशा दर्जाचा आहे. हो. ठीक आहे. त्याचं कारण काय आहे? तुमचं जिओलॉजी झालेलं आहे, मला टेक्निकल कारण तुम्ही सांगू शकता? सर मला वाटतं जे
कोळसा तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये जी प्रक्रिया असते ती कार्बोनायझेशनची प्रक्रिया असते आणि सेडिमेंट्सवर भार पडून जे म्हणजे पालापाचोळा असतो डेड रिमेंट्स त्यांच्यावर जेव्हा सेडिमेंट्स आणि रॉकचा भार पडतो आणि तो भार जशा पद्धतीने त्याच्यावर हाय प्रेशर आणि टेम्परेचर वाढत जातं त्या पद्धतीने तो कोळशाची बनण्याची प्रक्रिया सुरू होते. पहिल्या प्रक्रियेमध्ये जेव्हा कोळसा बनत असतो तेव्हा त्यामध्ये ज्या पद्धतीचा टेम्परेचर आणि प्रेशर अवेलेबल असतं त्यानुसार निकृष्ट दर्जाचा म्हणजे पीठ अशा पद्धतीचा पार्शियली डिकेड मटेरियल तयार होतं. त्यानंतर जसं प्रेशर आणि टेम्परेचर कंडिशन वाढत जाते त्यानुसार पीठ, त्याच्यानंतर लिग्नाईट, त्याच्यानंतर बिट्युमिनस आणि त्याच्यानंतर अँथ्रासाइट अशा पद्धतीचं कोल तयार होत जातं. सर मला वाटतं भारतामध्ये ज्या कालावधीमध्ये कोल निर्माण झालेला आहे, ज्या जमिनीमध्ये निर्माण झालेला आहे त्यावेळी उपलब्ध असणारे जे टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन आहे ते अशा कोळशासाठी अनुकूल होती जो फक्त निकृष्ट दर्जाचा कोळसा बनवू शकेल, उदाहरणार्थ बिट्युमिनस आणि लिग्नाईट सोबत पीठ. तर त्यामुळे सर भारतामध्ये निकृष्ट दर्जाचा कोळसा जगाच्या तुलनेने आपल्याला निकृष्ट दर्जाचा कोळसा होतो. भारतामध्ये सगळ्यात जास्त कशाचं प्रमाण आहे, कुठल्या टाईप जो असतो सर बिट्युमिनस आणि लिग्नाईट आहे. किती % आहे? सर मी त्याबद्दल माहिती घेण्याचा भारतामध्ये सगळ्यात उच्च दर्जाचा जो म्हणतो तुम्ही सर काही भागांमध्ये आहे. सर ते नियविली जे आहे तामिळनाडूमधील खांड त्याच्यामध्ये लिग्नाईट आहे, अँथ्रासाइट नाही आहे. सर मी माइनलाच नाव लिग्नाईट माइन आहे, नेव्हली लिग्नाईट माइन्स. सर मी शुअर नाही त्याबद्दल, मी माहिती घेण्याचा प्रयत्न करते. कसं डिफाईन होतं हे प्युरिटी किंवा कोळसा चांगला आहे उच्च दर्जाचा? सर कॅलरिफिक व्हॅल्यू असते जो जास्त प्रमाणात जाळून जास्त ऊर्जा देऊ शकतो. जास्त प्रमाणात जाळून जास्त म्हणजे सर जाळल्यानंतर जो जास्त प्रमाणात ऊर्जा आपल्याला देऊ शकतो अशा कोळशाला आपण म्हणजे चांगल्या उच्च दर्जाचा कोळसा आहे असं आपण म्हणू शकतो. काय काय पोल्युटंट असे घटक बाहेर पडतात जेव्हा मायनिंग ऍक्टिव्हिटी होते? सर सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशा पद्धतीचे आहेत. ज्वलनाने की मायनिंगनी म्हणतोय? ओके सर. सर ज्वलनाने बाहेर पडणारे मी जे सांगितले ते आहेत. जे सूट जे आहे, जे पावडरी कोळसा जे आहे तो हवामानात मिसळत असतो एक्स्ट्रॅक्शनमुळे आणि मला वाटतं सर ते एक पोल्युशनचं कारण आहे. तुमच्या भागात वॉटर पोल्युशन आहे का? हो सर, वॉटर पोल्युशन जे याच्यामुळे मायनिंग ॲक्टिव्हिटीजमुळे जे ग्राउंड वॉटर डिपॉझिट रिसोर्सेस आहेत. काय कुठले असे घटक असतात आपल्या निसर्गातले किंवा पोल्युटंट आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामुळे जे ग्राउंड वॉटर असतं त्याचं कंटॅमिनेशन होऊन ते पोल्युटेड होतात, काय असतं? सर जे जमिनीवर आपण जेव्हा फर्टिलायझर्स शेतीमध्ये वगैरे वापरत असतो. मायनिंगचे तुमच्या भागात मायनिंग आहे, तुम्ही म्हटलं आता मायनिंगमुळे तुमच्या भागात पोल्युशन आहे ग्राउंड वॉटरचं. सर मला वाटतं आणखी त्याबद्दल मला माहिती घेण्याची गरज आहे. मी नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करेन सर. येस. तुम्ही तुमचे प्रेफरन्स भरताना तुमचं पहिलं प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे. येस सर. तर बीडीओ क्लास 1 आहे, असिस्टंट कमिशनर टॅक्स ACST आहे. येस सर. तुम्ही DYSP खाली भरलेला आहे. येस सर. का? सर मला असं वाटतं की DYSP डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस हे पोलीस विभागामध्ये ज्या कायदा आणि सुव्यवस्थेचं काम करण्याचं काम करत असतात. सर या कामाच्या माध्यमातून सुद्धा समाजामध्ये स्थिरता आणण्याचं काम आपण करू शकतो. पण मला असं वाटतं सर की जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहेत, उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांसारखे, त्याच्यामध्ये सर आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि डेव्हलपमेंटल अशा दोन्ही प्रकारच्या कार्यांमध्ये काम करण्याची संधी भेटत असते. आणि सर मला असं वाटतं की माझा कल, माझी आवड आणि माझ्या कौशल्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि डेव्हलपमेंटल फील्डमध्ये मी चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वास नेऊ शकतो आणि त्या माध्यमातून समाजामध्ये ती योगदान देऊ शकतो. त्यामुळे सर मी त्यांना आधी प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि DYSPला नंतर दिलेला आहे. येस. ओके. मग तुम्ही बाकी जे क्लास 1 ऑफिसरच्या पोस्ट आहेत, जसं फॉर एक्झाम्पल स्किल डेव्हलपमेंटची आहे, त्यानंतर ट्रायबल प्रोजेक्ट ऑफिसरची एक दिसत आहे, क्लास 1 ऑफिसरची पोस्ट आहे, मग त्या तर आणखी जास्त बेटर होत आहे DYSPच्या तुलनेत. येस सर. मग तुम्ही त्यावरती नाही ठेवलं, DYSPवर ठेवली? सर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने डेप्युटी कलेक्टर आणि ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्यामध्ये व्यापकपणे आपल्याला काम करण्याची संधी मिळते. सर सोबतच स्किल डेव्हलपमेंट कमिशनरबद्दल, असिस्टंट कमिशनर ऑफ स्किल डेव्हलपमेंट या पोस्टबद्दल सर ते एक म्हणजे एक डिपार्टमेंटल आणि एक चौकटी म्हणजे कौशल्य विकासाच्या चौकटीमध्ये काम करणाऱ्या त्या पोस्ट आहेत. आणि खालची असिस्टंट कमिशनर प्रोजेक्ट ऑफिसर ट्रायबल डेव्हलपमेंट, तिथं त्याचा स्कोप खूप मोठा आहे. सर मला त्याबद्दल पुन्हा माहिती घ्यावी लागेल. मी जर असेल तर मी त्याबद्दल विचार करेन. डायरेक्ट IASची पोस्ट आहे. करेक्ट. IAS जे होता आतापर्यंत तर नव्हते MPSCमध्ये. ओके सर. MPSCवाल्यांना अलाउड, जे ॲटलिस्ट अलाउड नव्हती. ओके सर. प्रमोशन नव्हतं ते, पण जे IAS ऑफिसर
ऑफिसर असतात ते डायरेक्ट रिक्रूट होतात ॲज अ प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून. ओके. ठीक आहे, चालेल. सर मी त्याबद्दल थँक्यू सर, तुम्ही मी त्याबद्दल माहिती घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला सर. येस. चालेल. पुढला माझा क्वेश्चन हा आहे तुला की तुझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी विद्यापीठामध्ये जिओलॉजीमध्ये. येस. आता रिसेंटली आपण बघितलं की बाबा महिलांच्या बाबतीत जर बघतोय आपण तर काय स्टेटस आहे सध्या महिलांच्या बाबतीत एज्युकेशनचं आपल्या देशामध्ये, म्हणजे वाढतं आहे किंवा अजूनही आपल्याला वाटतं की तुम्हाला वाटतं म्हणजे वर्ल्ड स्टँडर्डनुसार अजूनही कमी आहे, कसं आहे तुला का वाटतं? सर महिलांच्या शिक्षणाबद्दल विचार करताना मला असं वाटतं सर की आज आपल्या देशामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजना आहेत आणि राज्यामध्ये सुद्धा त्यांना प्रवासासाठी भत्ता देण्याचं किंवा प्रवास मोफत करण्याच्या 4थी वर्गापर्यंतच्या ज्या योजना वगैरे आहेत त्या माध्यमातून सर आपण सकारात्मकपणे यावर काम करतो आहे. नक्कीच सर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आधीपासूनच आपल्याकडे पॅट्रियार्की आणि समाजामध्ये जे काही माइंडसेट्स आहेत त्याच्यामुळे महिलांचं जे प्रगतीचं जे वाटचाल आहे ती अतिशय संथ गतीने होत आलेली आहे. त्यामुळे सर सध्या त्या गोष्टींना अजूनही म्हणजे काम करण्यासाठी आपल्याला बराच वाव आहे आणि वेळसुद्धा लागणार आहे. पण नक्कीच सर बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारख्या योजना आहेत आणि बाकी योजना आहेत त्यांच्यामुळे आपण सर काम करतोय असं मला वाटतं. आता युजली आपण बघतो की आपलं कुठलंही कॉर्पोरेट सेक्टर झालं Yes, आहे sir. त्यामध्ये इक्वल पे फॉर इक्वल वर्क आपण म्हणतोय. येस. करेक्ट, ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे. येस सर. पण तरी आपल्याला ते इम्प्लिमेंट होताना दिसत नाही किंवा खूप असे कमी पोस्ट आहे जे हायर लेवल पोस्ट म्हणतो आपण. करेक्ट, म्हणजे तिथे ऑथॉरिटी असणे ॲडमिनिस्ट्रेशन जिथं चालतं प्रॉपर त्या इन्स्टिट्यूशनचं. करेक्ट, हायर मॅनेजमेंट Yes. तिथे खूप भरपूर कमी महिला आहेत. येस. अशा तुम्हाला काय वाटतं की काय असं आपल्या गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे? करेक्ट, स्किल डेव्हलपमेंट आणखी एक पोस्ट आहे आपली. करेक्ट, तिथे Yes. त्या अनुषंगाने माझा प्रश्न आहे की समजा जर मानून चला की असिस्टंट कमिशनर ग्रुप स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर झाले तुम्ही, येस सर. तर तुम्ही अशा कुठल्या गोष्टींवर भर द्याल की त्या महिलाही अशा लेवलचे जे काही हाय लेवल कॉर्पोरेट पोस्ट असतात त्यावर जाऊ शकेल? सर नक्कीच कॉर्पोरेटमध्ये एक पिंक सिलिंग नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये महिलांना प्रामुख्याने वरच्या पोस्टपासून दूर ठेवलं जातं किंवा त्यांना संधी दिली जात नाही अशा पद्धतीने एक सिस्टीम आपण केलेली आहे. मला वाटतं सर त्यामागे आधीपासून आपल्या समाजामध्ये असलेले महिलांबाबतचे दुय्यम जे विचार आहेत किंवा पॅट्रियार्कल माइंडसेट आहेत आणि स्टेरिओटाइप्स आहेत हे कारणीभूत आहेत. त्यासाठी सर मला असं वाटतं की त्यांना बरोबरीचं संधी देणे त्यासाठी सर पुरुष आणि महिला यांच्या संख्येमध्ये आपण जर इक्वॅलिटी आणू शकलो आपल्या डिसिजन मेकिंगच्या माध्यमातून तर आपण ते करू शकतो. तुम्हाला वाटतं की रिझर्वेशन दिलं पाहिजे की त्यांचं इन्क्लुजन होऊन जाईल? येस सर, नक्कीच दिलं पाहिजे. म्हणजे प्रायव्हेटमध्येही त्यांना जर कंपल्शन जर केलं आपण येस की सर. बाबा इतक्या पोस्ट महिलां थ्रूच भरला, म्हणजे महिलांची जागा आहे तर महिलाच भरला जाईल, येस सर. तुम्हाला वाटतं की ते जास्त बेटर राहील? सर तो पहिला स्टेप असेल जो आपल्याला त्यांच्या प्रगतीकडे नेण्यासाठी मदत करेल. त्यानंतरही सर आपल्याला काम करण्याची गरज आहे. पण नक्कीच सर रिझर्वेशनचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं सर. येस. ठीक आहे. माझा पुढला प्रश्न आहे तुला की आपण आता भरपूर ऐकतो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येस. करेक्ट, तर अशा अनुषंगाने समजा जर तुम्ही आता सिलेक्शन झालं आहे तुमचं, येस सर. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कसं इफेक्टिव्हली तुम्ही यूज कराल आपल्या प्रशासनामध्ये की जेणेकरून आपले जे हे म्हणतो आपण करप्शन खूप आपल्याकडे दिसतं किंवा जो फंड असतो ते डायव्हर्जन भरपूर होतं. येस. तर अशा 3 असे तुमचे इनिशिएटिव्ह सांगा की तुम्ही कराल की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून की आपले जे काही फंड डायव्हर्जन आहे किंवा करप्शन आहे एका प्रकारे येस. तर ते कमी करता येईल. सर मला वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठीची सिस्टीम निर्माण करून फीडबॅक मेकॅनिझम आपण वापरू शकतो. जर करप्शन झालं असेल तर अशा पद्धतीचं फीडबॅक आपल्याला मिळत असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण ते डिटेक्ट करू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्या माध्यमातून सर आपण ट्रान्झॅक्शन हे जास्तीत जास्त सिक्युअर करू शकतो. त्यामुळे सर डायव्हर्जन्स फंड्सचं होणार नाही याची दक्षता आपल्याला घेता येईल. सोबतच सर मला असं वाटतं की सर मला वाटतं हे 2 इनिशिएटिव्ह सध्या आठवत आहेत. येस. काय आपण आपल्या NEP मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे 2020 ची आपली, त्याच्यानुसार आपण किती टार्गेट ठेवलं आहे GDPचं एज्युकेशन सेक्टरसाठी स्पेंड करण्यासाठी? सर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. सगळं आठवत नाही. येस. आपली ॲग्रिकल्चर ग्रोथ किती आहे सध्या? सर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ओके. काय तुमच्या भागातलं सगळ्यात महत्त्वाचं पीक? सर सोयाबीन आणि कापूस आहे. कापूस आहे. येस. कापसामध्ये जे भरपूर काही प्राइजेसमध्ये खूप जास्त वरखालीपणा येतो, म्हणजे की एखाद वर्ष त्याला 12,000 भाव मिळतो, कधी कधी
4-5 हजार क्विंटलच जातो. करेक्ट. अशा ह्याच्यात तुम्हाला वाटतं की खरंच ते कॅश क्रॉप आहे? सर मला वाटतं की भारताची जी म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या हवामानाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सर कधीकधी दुष्काळ असतो, कधीकधी जास्त पाऊस आलेला असतो आणि त्यानुसार बदलणाऱ्या परिस्थितीमुळे सर सप्लाय साईड आणि डिमांड साईड या दोन्ही भागांमध्ये ज्या पद्धतीनं रेशो निर्माण होतात त्यानुसार सर त्यांचे प्राईस हे फ्लक्च्युएट होत असतात असं मला वाटतं सर. त्याला मग इम्युन करायसाठी काय कराल? कारण शेतकऱ्यांना ऑप्शन एक कसं सायकोलॉजिकल असतं की बाबा नाही दरवेळेस आपण हे पीक घेतो तर तेच पीक घेतात. शेतकऱ्यांना तेवढं एक्सपेरिमेंट करणं पॉसिबल होत नाही कारण त्यांच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस, आपले शेतकरी तेवढे धनदांडले नाही. तर Yes. मग अशा याच्यात आपल्याला जर माहिती आहे की बाबा तो सोयाबीनच घेतोय किंवा मग एक पर्टिक्युलर आपलं पीक घेतो, जसं आता तुम्ही म्हटलं की कापूस आहे, तर त्याला आणि त्यातनं समजा त्याचं रेम्युनरेशन चांगलं त्याला मिळालं पाहिजे आणि अशा याच्यात जर समजा खूप जास्त फ्लक्च्युएशन असेल तर त्याला तुम्ही इम्युन कसं कराल? म्हणजे इम्युन Yes, प्राइसिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचं जे काही इन्कम आहे, त्याची जे काही लागत कॉस्ट आपण म्हणतो इनपुट कॉस्ट आणि ॲट द सेम टाइम त्याला मिळणारा पैसा, हे काहीतरी असलं पाहिजे डिफरन्स इन द केस. म्हणजे तुमचं जे काही इन्कम आहे ते जास्त असायला पाहिजे सो दॅट की तो त्याचं बेटरमेंट करेल, कारण त्याचा त्याची मुलं आहेत, बाकी फॅमिली आहे, त्याचं एज्युकेशन वगैरे करायचं आहे. तर तुम्ही काय अशा स्टेप्स कराल की जेणेकरून त्याचं ते शेतीचं जे पीक आहे त्याला ते प्रत्येक वेळेस फायद्याचंच राहील? येस सर मला असं वाटतं की त्यासाठी आपण ते पीक बरोबर यावं यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर रिअल टाईम वेदर फोरकास्ट आपण त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. त्यांना त्या पिकासंबंधीच्या जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल यासंबंधीसाठी प्रयत्न करता आला पाहिजे. त्यासाठी सर सॉईल हेल्थ कार्ड नावाची जी स्कीम वगैरे आहे त्यासाठी ज्याच्या माध्यमातून आपण मातीची सर्वेक्षण करून किंवा त्याच्याबद्दलची माहिती घेऊन त्यांना आपण व्यवस्थित इनपुट्स प्रोव्हाइड करू शकतो. तर ती माहिती जर त्यांच्यापर्यंत पोहोचली तर मला असं वाटतं सर की आपण जे सप्लाय साईड आणि डिमांड साईड कन्स्टंट आहे ते कुठेतरी आपण त्यांच्यामधलं जे डिवाइड आहे ते कमी करू शकतो. हे तर झालं शेतीची पद्धत करण्यामध्ये. Yes. माझा प्रश्न आणखी पुढे हे आहे की हे तर आपण करतोच आहे, ह्याच्यात आपला नेचर आपल्या हाती नाही, तर पाऊस कसा येणार आपल्याला माहिती नसतं. ठीक आहे, तुम्ही Yes. इरिगेशन कराल, त्यातनं त्याला रोटेट कराल, त्या पलीकडे तुमचं सीड वगैरे क्वालिटी सीड द्या. Yes. त्याच्या पलीकडे काय करता येईल असं? कारण हे तर आपण करतोच आहे, पण तरी आपल्याला दिसतंय की तो भाव फ्लक्च्युएशन भरपूर आहे त्यामुळे. येस सर. मग त्याला शेतकऱ्याला कुठे विकता येतं का? APMC आहे. Yes. त्या व्यतिरिक्त काही आहे त्याच्याकडे उपाय की तो जेणेकरून त्याला भाव नाही मिळाला तुम्ही दुसरीकडे विकून करू शकतो? सर आपल्याकडे जे म्हणजे डायरेक्ट बाजारांमध्ये विकण्यासाठीचे ज्या सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे सावतामाळी बाजार योजना, तर तशा पद्धतीने तिथे जर त्यांना संधी दिली तर मला वाटतं सर ते सुद्धा आपण करू शकतो. पण त्या डायरेक्टमध्येही तुम्हाला माहिती आहे का भरपूर काही आपले अडते जे असतात येस. ते सगळे जसं कमिशन खाऊन जातात. तुम्ही कुठली बाजार असतो त्याची सिस्टीम तशीच बनतात. येस. मग अशा याच्यात काही तुम्ही डिजिटल वगैरे काही करू शकता त्याचा उपाय? येस सर, आपण त्या गोष्टींना म्हणजे जसं APMC आहे त्यांना जसं डिजिटाईज आपण करतो तसं या बाजारांना सुद्धा जे इन्फॉर्मल दलाल वगैरे आहेत जे हे करतात त्यांच्यामध्ये सर आपण ते डिजिटल सिस्टीम्स आणू शकलो की त्यांचे जे ठरवलेल्या गोष्टी त्यांचे ठरवलेले रेट्स आहेत, म्हणजे मध्यस्थी किती पैसे घेईल यासंबंधीचे जे रेट्स आहेत, ते कापसाचा किती भाव असेल यासंबंधीचे रेट्स आहेत, ते आधी ठरवून आपण त्यांना डिजिटल सिस्टीमशी जोडलं, कम्प्युटरशी त्यांना त्यांचे ट्रान्झॅक्शन्स केलेत तर मला वाटतं सर आपण ते कमी करू शकतो असं मला वाटतं सर. येस. माझ्या साईडने इतकेच प्रश्न होते सर. ठीक आहे वृषभ, मला सांगा रिसेंटली महाराष्ट्रामध्ये आता मराठा रिझर्वेशनसाठी प्रोटेस्ट झाला. येस सर. आणि असे प्रोटेस्ट आपल्याला भारताच्या विविध भागातून दिसायला मिळतात. येस. तर काय कारण आहे की म्हणजे ह्या ज्या अप्पर कम्युनिटीज आहे या जरा रिझर्वेशनचं डिमांड करण्यामागे काय तुम्हाला वाटतं असे प्रमुख कारण मला सांगा तुम्ही? येस सर, मला वाटतं जी डॉमिनंट कम्युनिटीज त्या भागामध्ये आहेत ते एकेकाळी त्या भागामधल्या भागामधले जे राजसत्ता आहे त्यामध्ये काम करणारे तो एक महत्त्वाचा भाग होता. त्याच्यामुळे सर त्यांच्याकडे ज्या जमिनी होत्या त्या जमिनी त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात होत्या. जसं जसं सर काळ पुढे जात गेला तसं आपल्याकडे असं असलेल्या सामाजिक सिस्टीम्सनुसार त्या लँडचं जे फ्रॅगमेंटेशन होत गेलेलं आहे आणि सर सध्या त्यांच्याकडे जे लँड आहेत ते त्यांच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी पूर्ण आहे म्हणजे व्हायबल नाही. त्यामुळे सर मला वाटतं की एक रिझर्वेशन हा त्यांना ते आर्थिक सक्षमीकरण करण्याचं एक साधन वाटत आलेलं आहे आणि म्हणून त्यांना ही आरक्षणाचं मागणी आपल्याला प्रत्येक जागेकडून असताना असं दिसते. कारण सांगितलं, अजून काही कारण असू शकतं? सर पुन्हा ज्या पद्धतीने एक सोशल सिस्टीम्स आहेत की एक भार वाढत आलेला आहे, म्हणजे जे हुंडा पद्धती आहेत किंवा ज्या पद्धतीने जग पुढे गेलेलं आहे, शिक्षण आरोग्य यांसाठी लागणारा पैसा आहे
तो वाढत गेलेला आहे. त्यामुळे सर त्यासाठी सुद्धा ते आर्थिक गरजा भागवण्यासाठी तुम्हाला असं वाटत नाही का की सगळंच रिझर्वेशन आपण आर्थिक निकषावरच दिलं पाहिजे, मग सामाजिक न्याय कन्सेप्ट नसला पाहिजे? सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की रिझर्वेशन इज नॉट अन एंड इन इटसेल्फ, इट इज द मीन्स टुवर्ड द सोशल जस्टिस. म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करण्याचं साधन म्हणून आपण आरक्षणाकडे बघत असतो. आणि सर त्याला आर्थिक निकष असं लावता येणार नाही. आणि आर्थिक निकषाचा विचार असेल तर मला वाटतं सर 103rd अमेंडमेंटने आपण इकॉनॉमिक विकर सेक्शनला ज्यांना खरंच इकॉनॉमिकली गरज आहे त्यांना आपण आरक्षण दिलेलं आहे. पण मला असं वाटतं सर की आरक्षणाचा मुद्दा आपण भारताच्या जे पार्श्वभूमी लक्षात घेतली तर हिस्टोरिकल इनजस्टिसेस ज्या कम्युनिटीजवर झालेल्या आहेत त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठीचं एक माध्यम म्हणून आपण आरक्षणाकडे बघत आलेलो आहे. त्याच्यामुळे सर भारताची जी सिस्टीम्स आहेत त्याच्यामुळे जी तफावत आहे ती गरीब श्रीमंत अशी दिसत असली तरी त्याचा विचार करत असताना सामाजिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याची मुळं ही कुठेतरी सामाजिक विषमतेमध्ये आहे. त्यामुळे सामाजिक विषमतेमध्ये ही मुळं असताना आपल्याला समानतेकडे वाटचाल करायची असेल तर आरक्षणाचा विचार हा शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणानुसारच केला गेला पाहिजे असं मला वाटतं सर. मग तुम्हाला असं वाटत नाही की महाराष्ट्र सरकारनं रिसेंटली दिलेलं मराठा रिझर्वेशन चुकीचं आहे? कारण ते तर जो निकष आहे त्या निकषावर बसत नाही. सर जे तो जो रिझर्वेशन दिलेलं होतं ते महाराष्ट्र सोशल बॅकवर्ड क्लास कमिशन जे आहे त्यांचा अहवाल होता आणि शुक्रे कमिटीने त्यांची जी अहवाल केला होता त्यामध्ये ते नमूद होतं की हा जो समाज आहे तो शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासले पण आहे. शुक्रे कमिटीच्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये जेवढ्या फार्मर सुसाईड्स होत आहेत त्यांच्यापैकी 94% हे मराठा कम्युनिटीतले आहेत असं त्या अहवालामध्ये होतं. आणि सर त्या अहवालाचा आधार घेऊन आणि 50%पेक्षा जास्त लोकांची घरं ही मातींची बनलेली आहे असं सुद्धा एक त्यामध्ये होतं. त्यामधनं सर सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण असा तो निकष त्यांनी घेतलेला होता आणि त्यानुसार आरक्षण दिलेलं आहे असं मला वाटतं. शैक्षणिक ठीक आहे, तुम्ही आता म्हणता की ते सोशली कुठे झालं ते तर मग शैक्षणिक किंवा मग आर्थिक झालं ना पुन्हा एकदा. म्हणजे तुम्ही म्हणता आत्महत्या होत आहे ते कशामुळे होत आहे? कारण शेतीमध्ये पीक येत नाही आहे त्या कारण आत्महत्या आहे, करेक्ट? तर किंवा मग दुसरं आपण तुम्ही म्हटलं की एज्युकेशनली बॅकवर्ड आहे त्या कारणाने ते अपस्किल्ड नाही आहे त्या कारणाने मोठ्या लेवलचे जॉब घेऊ शकत नाही. मग ऑलरेडी आपल्याकडे शैक्षणिकमध्ये SCBCचं रिझर्वेशन दिलेलं आहे. मग ही जी डिमांड आहे की अदर बॅकवर्ड क्लास जे सोशल बेस ज्याचं आहे तर त्याच्यामध्येच इन्क्लूड करणं म्हणजे बरोबर राहील की दुसरं तुम्हाला वाटतं की EWS कॅटेगरीचं जे काही आहे ते जास्तच बरोबर तेच बरोबर आहे? सर मला असं वाटतं की सध्या मराठा समाजाची जी मागणी आहे ती हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची आहे. ज्या गॅझेटमध्येच त्या समाजाला हिंदू आणि मराठा या दोन्ही समाजांचं एकत्रित उल्लेख होता आणि त्यांना तिथे पण त्यांना आरक्षण दिलं गेलेलं होतं सामाजिक मागासले पण असल्या कारणाने. तर सर त्या जर गॅझेटियरचा विचार केला हैदराबाद गॅझेटियरचा तर सर मला असं वाटतं की त्या गॅझेटियरचा आधार घेऊन आरक्षण देण्याची सध्या प्रोसेस सुरू आहे. आणि त्यामध्येही सर सरसकट OBCमधनं आरक्षण देण्याचा मुद्दा नाही. ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते क्लॅरिटी दिलेली आहे की ज्यांचे ते दाखले सापडतील हैदराबाद गॅझेटमध्ये आणि ज्यांचं नोंद सापडेल कुणबी म्हणून त्यांनाच फक्त तो आरक्षण देण्यात येणार आहे. तर मला वाटतं सर ती सरसकट OBCमध्ये घ्यायचा निर्णय नाही, हा अतिशय बॅलन्स निर्णय आहे असं मला वाटतं. येस. मला सांगा MSPचे फायदे आणि तोटे. सर MSP हे एक ठराविक रक्कम म्हणजे त्या पिकाला रक्कम दिलेली असते, त्याचा प्राईस आधी ठरलेला असतो, त्यानुसार ते दिलेलं असतं. तर सर त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही कारणामुळे जर क्रॉप फेल्युअर झालं तरी एक शाश्वती फार्मर्सला असते. सोबतच सर एखाद्या वेळी एखाद्या पिकाचं जर उत्पादन वाढवायचं असेल तर ते किंवा कमी करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा MSPचे प्राईस कमी जास्त करून आपण म्हणजे त्यामुळे आपल्याला प्राईस रेग्युलेट करता येतात सरकारला. सर त्याच्या तोट्यांचा विचार केला तर मला असं वाटतं सर की काही ठराविक पिकांनाच ते MSPचा लाभ मिळतो आहे, बाकीच्या पिकांसाठी नाही. तर त्याच्यामुळे सर तो एक तफावत आहे. आणि ज्या भागामध्ये ते पिकं पिकवले जातात त्या शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होतो, इतर शेतकऱ्यांना तो कदाचित फायदा होणार नाही जे त्या इतर पिकं घेत आहेत. सर हे मला तोटा वाटतो सर. MSPचा रेट कसा डिसाईड होतो? सर जे इनपुट्स असतात त्याच्या कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस जे आहे ते डिसाईड करत असतात. जे इनपुट असतात त्याचं 1.5 जे 1.5 आहे अशा पद्धतीनं ते करण्याचा प्रयत्न असतो तो MSP. अनाऊन्स करतो MSP? सर कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस जे आहे ते सर अनाऊन्स करत असं मला वाटतं. ते घेतं नाही सर, मी त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. माझा शेवटला प्रश्न आहे ऋषभ तुम्हाला की आपण भारताच्या विविध भागामध्ये
एक नवीन प्रकारचं जस्टिस सिस्टीम आपण बघतोय, ज्याला आपण बुलडोझर जस्टिस म्हणतोय. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे रिसेंटली महाराष्ट्रामध्ये अशी आपण भरपूर प्रकरणं बघितली, म्हणजे त्या आरोपीच्या घरावर आरोप सिद्ध व्हायच्या पहिलेच बुलडोझर चालवला जातो. आणि अशा प्रकारची न्यायिक प्रक्रिया, ठीक आहे, जी अनऑफिशियल आहे. तर तुमचं याच्यावर काय विचार आहे की बुलडोझर जस्टिस असायला पाहिजे की नसायला पाहिजे, आणि जर आहे तर मग त्याला आपण कसं काय त्याच्यावर सोल्युशन? येस सर, भारतीयाचा राजकीय इतिहास आपण बघितला तर भारतीय संविधानामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर आपण दिलेला आहे, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी यांच्यामध्ये आपण सेपरेशन ऑफ पॉवर केलेलं आहे. आणि हे लोकशाहीची हे जे 3 स्तंभ आहे ते एकमेकांच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही अशा पद्धतीची सिस्टीम आपण घेतलेली आहे. आणि त्यामुळे सर बुलडोझर जस्टिसचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बहुतेकदा तो निर्णय हा एक्झिक्युटिव्हने घेतलेला असतो करण्याचा. आणि त्यामुळे सर कुठेतरी ज्युडिशरीच्या जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न मला वाटतो. तेव्हा नक्कीच सर बुलडोझर जस्टिस हे आपल्या कुठेतरी सेपरेशन ऑफ पॉवरला व्हायोलेट करणारा एक घटक मला वाटतो. आणि सर ते होऊ नये यासाठी मला वाटतं की सर ज्युडिशियरी जे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आहे ते कामी येऊ शकतं. आणि त्याला प्रोसेस करण्यासाठी सर PIL आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, याची आपण मदत घेऊ शकतो आणि या गोष्टी आपण थांबवू शकतो. ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम काय? सर ज्युडिशरी जेव्हा स्वतःचं सत्सर्ग बुद्धी वापरून एक्झिक्युटिव्हना मार्गदर्शन करण्याचं काम करते. तुम्हाला वाटत नाही की हे सेपरेशन ऑफ पॉवरचं उल्लंघन आहे? सर जसं काही एक्सेप्शनल्स आपण विचार केले तर एक्सेप्शन्स कॅन नॉट बी रूल, जसं आपण विचार देऊ शकतो. सर नुकतंच तामिळनाडूचं जे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये राज्यपालांनी आपलं बिल्स जे आहे ते अडवून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सर तो वाद सुरू आहे की ते सुप्रीम कोर्ट हे राज्यपालांना निर्देश देऊ शकतात का ते जे बिल्स आहे ते ठराविक काळामध्ये पास करण्यासाठी. सर तर मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये जे ज्युडिशरीने सांगितलं आहे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आहे. सोबतच सर जेव्हा रोड ॲक्सिडेंट संबंधीची एक केस होती त्यावेळी सर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे की जे दारू विक्रीची दुकाने आहेत ते रोडपासून काही अंतरावर असतील, म्हणजे जे मेन रोडापासून काही अंतरावर असतील त्याचा म्हणजे त्यांची जी उपलब्धता आहे ती रोडवर असणार नाही अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता रोड ॲक्सिडेंट्स कमी करण्यासाठीचा. तर सर ओके, थँक्यू सर, थँक्यू सर.